गड इंग्लजच्या चहाप्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर। एक वेळ अवश्य भेट द्या। गोड प्रेमाचा चहा। विजय मेळावा घोषित करत आहे सर्वसाधारण महिला मीनाक्षी शांताराम बचाटे, सर्वसाधारण संजय शिवराम पाटील, सर्वसाधारण संजय कृष्णा पवार। गडिंग्लज नगर परिषद पतविक्रेता निवडणुकीत काळभैरव पतविक्रेता विकास पॅनलच्या 7 पैकी 4 जागा या बिनविरोध झाल्या होत्या। उर्वरित 3 जागांसाठी आज नगर परिषदेत निवडणूक घेण्यात आली। 215 आपलं दोषवाचं काउंट आहे, त्यामध्ये काहीतरी 11 माहिती साधारण म्हणजे 205 मध्ये 195 भरण झालं आहे। हा एकदम शांततेत चालू आहे, सर्वांचं कोऑपरेशन आहे। काळभैरव पतविक्रेता विकास पॅनेल विरुद्ध गडिंग्लज शहर सर्व फेरीवाले संघटना यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत जनता दल पुरस्कृत गडिंग्लज शहर सर्व फेरीवाले संघटनेचे संजय पाटील आणि मीनाक्षी बचाटे हे 2 उमेदवार, तर राष्ट्रवादी पुरस्कृत काळभैरव पतविक्रेता विकास पॅनेलचे संजय पवार हे विजयी झाले। गडिंग्लज शहरातील पद फेरीवाले विक्रेते यांची खरं तर बिनविरोध व्हायला पाहिजे होती ती निवडणूक दुर्दैवानं कुणाच्या तरी हत्तापायी लागली आणि गडिंग्लजच्या सर्वसामान्य रस्त्यावरच्या हातावरचं पोट असलेल्या लोकांनी ते कुणाबरोबर आहेत हे दाखवून दिलं। 2 विरुद्ध 1 अशी झाली। खरं तर तिसरा उमेदवार जर मतपत्रिका वेगळ्या असत्या तिन्ही उमेदवार सिलेंडरचेच निवडून आले असते, पण एकाच मतपत्रिकेवर तिन्ही गटाची घेतल्यामुळं शेवटच्या ह्याच्यात खूप मतं बाद झाली आणि दुर्दैवानं आमचे तिसरे उमेदवार विजय होऊ शकले नाही। पण तर गरीब लढणारा श्रमजीवी हातावरच्या वटावरचा माणूस हा लढणाऱ्या श्रमजीवी कष्टकऱ्यांच्या पाठीमध्ये जे उभे आहेत त्यांच्याच पाठीमध्ये ठामपणे उभा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या काही बिनविरोध झाल्या त्या सहज बिनविरोध झालेल्या नाही आहेत। त्यांच्यावर दादागिरी करण्यात आली, त्यांच्यावर बळजबरी करण्यात आली, रात्री 12-12 वाजूपर्यंत माघारीसाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला आणि दबाव आणून माघार त्यांची करण्यात आली। जर ती माघार झाली नसती तर त्याही सीटा आमच्याच आज इथं निवडून आल्या असत्या आणि त्यामुळं गडिंग्लजचा सर्वसामान्य माणूस ह्या पुढं दबावाला, गुंडगिरीला, कुठल्याही बळजबरीला, बळजोरीला बळी पडणार नाही हे या साध्या पदविक्रेत्यांच्या पदफेरीवाल्यांच्या निवडणुकीनं दाखवून दिलेलं आहे। आणि मला सर्व गडिंग्लजमधल्या या फेरीवाले पदविक्रेत्यांचा मला अभिमान आहे की ते सच्चाई, सचोटी, प्रामाणिकपणाच्या बाजूने ते राहिले आणि आमच्या संजयदादा पाटील असू देत, मीनाक्षीताई बचाटे असू देत, त्यांना त्यांनी निवडून दिलं। पण राजूदादा कांबळे जरी दुर्दैवाने निवडून आले नसले तरी आमच्यासाठी ते विजयी आहेत, आमचे ते विजयी उमेदवारच आहेत। मी पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानते। 5 बिनविरोध जागा आमच्यामुळे, त्यामुळे मेजॉरिटी आमचीच असे राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडी। निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आमच्या प्रथमच पहिल्यांदा 4 सीटा बिनविरोध झाल्या। 7 पैकी 4 सीटा निवडून येऊन यावर राष्ट्रवादी आणि महायुतीचंच प्राबल्य निर्माण झालं हे सिद्ध होतं। तर मतदानाने निवडून येऊन गडिंग्लजमध्ये जनता दल हा तळागाळापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे असे म्हणत जनता दल पुरस्कृत आघाडी भरपूर लढाईला मोठी करायची आहे, सर्वसामान्यांची लढाई आपण करतच राहायची। अशा दोन्ही आघाड्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत आपला जल्लोष साजरा केला। माननीय मुश्रीफ साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुश्रीफ साहब तुम आगे बढ़ो, स्वतंत्र तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। स्वतंत्र तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मंत्रीदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यासारख्या महायुतीतल्या कार्यकर्त्यांना ह्या इलेक्शनबद्दल समजलं, या संघटनेबद्दल समजलं
तेव्हापासून ही इलेक्शन लागल्यानंतर आजपर्यंत आपल्याला 7 पैकी 5 जागांवर घवघवीत यश मिळून आपल्या या आघाडीचा विजय झालेला आहे. आत्ताची ही जी इलेक्शन झाली याच्यामध्ये आमच्या या आघाडीतल्या एकानंही किंवा राष्ट्रवादी पक्षातल्या एकानंही एकही सभासद केला नव्हता. तरीसुद्धा एवढं घवघवीत यश हा आशीर्वाद आमच्या या राष्ट्रवादी आमच्या या आघाडीला महायुतीला या सभासदांनी दिला. हा विश्वास आम्ही सार्थ ठरवू. त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सतत लढत राहू. सभासद आम्ही एकही केलो नव्हतो तरीसुद्धा त्यांनी जो विश्वास आमच्यावर दिलेला आहे तो सरळ मुश्रीफ साहेबांना आशीर्वाद दिल्याचा आम्ही इथं स्पष्ट कबूल करतो. 3 जागांसाठी जी निवडणूक झाली त्यामध्ये आमच्या महायुतीच्या एकाही उमेदवारांना 1 मत मागितलं नाही, पण विरोधी पक्षातील उमेदवारांनी 1 मताचा आग्रह धरला आणि त्यांनी स्वतःचा विजय मिळवला. तसं असताना देखील आम्हाला पडलेल्या मतांची बेरीज पाहिली आणि मतसंख्या जर पाहिली तर आमची 30 ते 35 मतं बाद झाली आणि एक आमची सीट केवळ 3 ते 5 मताच्या फरकानं पराभव पत्करावा लागला. तर खऱ्या अर्थानं ही मतांची संख्या बाद झालेल्या मतांची संख्या पाहता हा महायुतीच्या पॅनेलचाच घवघवीत विजय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुश्रीफ साहेब असू दे, संजय मंडलिक साहेब असू दे, यांच्या वतीनं या सभासदांना सांगू इच्छितो, निश्चितपणे मुश्रीफ साहेब या फेरीवाल्या सदस्यांना राष्ट्रीय स्तरावरील सर्व योजनांचा लाभ आणि गडिंग्लज शहरातील राष्ट्रवादी आणि महायुतीतील आमच्या घटक पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सांगतो की आम्ही प्रत्येक घटनेमध्ये या फेरीवाल्या लोकांच्या बरोबर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हा आमच्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या जीवाचं रान करून त्यांच्यासाठी राबेल एवढी ग्वाही मी या निमित्ताने देतो. आमचे उमेदवार हे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आणि त्यात आम्हाला आजच्या विजयापेक्षा ते बिनविरोध झालेल्या उमेदवारांचा आनंद फार महत्त्वाचा वाटतो. कारण की एक सर्वसामान्य मागासवर्गीय महिला जिला आजपर्यंत काही माहीत नव्हतं की हे मतदान होतंय काय किंवा त्याच्याबद्दल न्याय हक्कासाठी लढतंय कोण किंवा काही माहीत नव्हतं. गडिंग्लजला परिचित असले सर्वांसाठी हाकेला ओ देणारे आमचे अशोक शिंदे ते सुद्धा बिनविरोध झाले. तसेच आणखी आमचे अत्ताउल्ला मानगावकर हेही बिनविरोध उमेदवार झाले. आजपर्यंत पारंपरिक मर्जीतल्या माणसांना सभासद करायचं आणि त्यांची निवडणूक आज पहिल्यांदा राष्ट्रवादीनं लावली आणि ती निवडणूक लावून सुद्धा त्यात नाही आमचा आज एक उमेदवार विजयी झाला. यातच आमचा आनंद हे द्विगुणित करणार आहे. फेरीवाले जे आहेत त्यांनी दाखवून दिलेलं आहे की ती हुकुमशाहीला आणि दडपशाहीला न भीक घालता जे सत्याचे जे येणं मतानं हे करतात त्यांच्या बाजूनच झालेले आहेत. इथून पुढं त्यांची दादागिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. काय पाहिजे ते आम्ही त्याला भाड घालणार नाही. ज्यांनी आम्हाला मतदान केलंय त्यांच्यासाठी तर ही लोक झटणारच आहेत आणि ज्यांनी मतदान केलं नाही त्यांच्याही अडीअडचणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मुश्रीफ साहेब इथून पुढे आम्ही त्यांच्या पाठीशी ताकदीनं राहू. गरीब मजूर हातावर पोट असणाऱ्या या लोकांची ही इलेक्शन होती. पण गडिंग्लजमध्ये एक विचित्र प्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती जन्माला यायला लागली. गडिंग्लज बिघडायला लागले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दादागिरी करून पैशाचा आमिष दाखवून या गोरगरीब ज्यांना उमेदवारी पाहिजे होती, ज्या निवडणूक लढवायची होती अशांना रात्री घरी जाऊन त्यांना धमकावून त्यांच्या उमेदवारी मागे घ्यायला लावली. प्रथम त्या प्रवृत्तीचा मी तर निषेध करतो आणि सर्वसामान्य जे मतदार आहेत त्यांचं अभिनंदन करतो की जे सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य उमेदवारांच्या मागे उभे राहिले. धन्यवाद. वरून दिसायला जरी ही निवडणूक फक्त 215 मतांची छोटीशी निवडणूक असली तरी देखील आगामी निवडणुकांमध्ये या निवडणुकीचे कोणते पडसाद गडहिंग्लज शहरात उमटतात हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. जनगर्जना लाईव्हसाठी